नमस्कार, मी जयश्री आणि फूडी जयश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा करायच्या याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या कापण्या खुसखुशीत बनवण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। इथे मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ घातले। आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचे आणि इथे मी अख्खी बडीशेप वापरले। तुमच्याकडे जर पीठ अवेलेबल असेल तर ते सुद्धा घालू शकता। इथे मी हे कापण्याचे पीठ मळून घेण्यासाठी गुळाचं पाणी तयार केले। आता हे गुळाचं पाणी मी कसं तयार केलं तुम्हाला सांगते। त्यासाठी 1 वाटी गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी गुळ घालायचा आणि त्यानंतर त्यावरून 1 चमचा तेल टाकायचं। त्या गरम पाण्यामध्ये पूर्ण गुळ विघळून घ्यायचा आणि त्यानंतर पाणी अतिशय कोमट झाल्यानंतर या गव्हाच्या पिठामध्ये ऍड करून पीठ छान मळून घ्यायचे। 2.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गुळाचं पाणी पुरेसं आहे। तुम्हाला मी या रेसिपीचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही ते जाऊन नक्की चेक करा। आता हे पीठ एकदम घट्टसर मळून घेऊया। आणि हो, यासाठी आपण जे गुळाचं पाणी केलोय ते एकदम गरम वापरायचं नाही किंवा एकदम थंडही वापरायचं नाहीये, ते अगदी कोमट असलं पाहिजे। आणि आपण जे गुळामध्ये ते 1 चमचा तेल टाकले त्यामुळे सुद्धा या कापण्या खूप खुसखुशीत होतात। पीठ मळून झालं आहे, अगदी घट्ट हे पीठ मळून घ्यायचं, एकदम असं पातळ करायचं नाहीये। आता या पिठाचे 3 एकसारख्या आकाराचे उंडे तयार करून घेते। चला तर मग आता उंडे तयार झाले आहेत। आता आपण याला लाटून घेऊया। हे कापण्याचं पीठ लाटत असताना आपल्याला या ठिकाणी अजिबात पीठ लावायची गरज नाही किंवा तेल तूपही लावायची गरज नाही। आपण हे पीठ खूप घट्टसर मळून घेतले, त्यामुळे हे पीठ अजिबात लाटण्याला किंवा पोळपाटाला चिटकत नाही। तुम्ही पाहू शकता या पद्धतीची किंवा या आकाराची ही चपाती लाटून घ्यायची आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त चपाती एवढी पातळही नाही। आता याला आपण सुरीने कट करून घेऊया। आता याला आपण डायमंड आकारामध्ये कट करून घेऊया। कापण्या कट करून झाल्या आहेत आणि आता जे बाकीचं उरलेलं पीठ आहे, छोट्या छोट्या जे बनले आहेत ते मी काढून घेते आणि पुढच्या पिठामध्ये हे वापरते। आता या डायमंड आकाराच्या कापण्या तुम्ही पाहू शकता एकदम एकसारख्या आकाराच्या झाल्यात आणि जास्त जाड किंवा जास्त पातळही बनल्या नाहीयेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे या कापण्या जास्त जाड करायच्या नाहीत। जाड झाल्या तर त्या मऊ होतात आणि जास्त पातळ झाल्या तर त्या कडक बनतात, त्यामुळे एकदम परफेक्ट अशा कापण्या बनवायच्या। आता दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं। हे तेल एकदम परफेक्ट तापलंय, जास्त गरम नाही किंवा जास्त कोमटही नाहीये। त्यानंतर आता एक एक कापणी यामध्ये सोडायची आहे। एकदाच असं हातात घेऊन सोडायचं नाही, नाहीतर एकमेकांना चिकटल्या जातील। आणि एका वेळेला 10 ते 11 कापण्या या रेंजमध्ये कापण्या तळून घ्यायच्या आहेत। इथे काय होतं, आपण कापण्या तेलात टाकल्याबरोबर या कापण्या फुगून वर यायला लागतात आणि जर तुम्ही या कापण्या जास्त टाकलात तर त्या फुगायला त्यांना जागा उरणार नाही किंवा वर यायला त्यांना जागा उरणार नाही। त्यामुळे कापण्या अगदी थोड्या थोड्या घालून मगच तळून घ्यायचं आहे। आणि कापण्या तेलात टाकल्यानंतर लगेचच गॅस मीडियमवर करायचा आहे, जास्त हाय करायचं नाही किंवा जास्त लो सुद्धा करायचं नाही आहे। आणि तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे या कापण्या तेलात टाकल्यानंतर असं सोडून द्यायचं नाहीये, ते सतत हलवायचं आहे। त्यामुळे काय होतं, कापण्याला एकसारखा रंग येतो।
चला तर मग कापणाला छान रंग सुद्धा आलाय। आता या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आषाढ महिन्यात या कापण्या खूप खाल्ल्या जातात। कुणी या कापण्या बनवतं किंवा याच पिठाच्या कुणी पुऱ्या सुद्धा बनवतं। तुम्ही या पद्धतीने कापण्या किंवा पुऱ्या काहीही करू शकता, हे तुमच्यावर पूर्ण डिपेंड आहे। तर आजची रेसिपी माझी कशी वाटली तुम्हाला कमेंटमधून सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।